भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे समर्थांचे महावाक्य कानावर पडले की आपण कसे तणावमुक्त होऊन जातो. आपल्या डोळ्यासमोर उभी राहते अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची मूर्ती. केवळ महाराष्ट्र नाही तर देशभरातील आणि जगभरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट नगरीची संपूर्ण सफर आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. स्वामींच्या वटवृक्ष मंदिराकडे जाताना वाटेतच रस्त्याच्या दुतर्फा हार, फुले, नारळ याचसोबत स्वामींच्या लहान मोठ्या आकारातील विविध मूर्ती, रुद्राक्षाच्या आणि तुळशीच्या माळा, प्रसाद अशा असंख्य गोष्टी खरेदी करताना येतात. सगळ्यात प्रथमादी आपण श्री स्वामी समर्थांच्या दत्तगुरू अवताराची कथा जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तगुरूचे चौथे अवतार. पंजाब राज्यातील छेली या खेडेगावात स्वामींनी मनुष्यरूपी देह धारण केला. त्यानंतर त्यांनी कर्दळी वनात जाऊन 300 वर्ष तप केला. त्या 300 वर्षात स्वामींभोवती वारूळ तयार झाले. याच काळात एका लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव चुकून या वारुळावर बसला आणि वारुळात ध्यानस्थ असलेल्या स्वामींच्या मांडीवर लागला. लाकूड तोड्याने स्वामीची क्षमा मागितली. स्वामींनीही देखील मोठ्या मनाने त्यांना माफ करून आशीर्वाद दिला आणि स्वामी तिथून लोककल्याणासाठी निघाले. स्वामी समर्थ पहिल्यांदा काशी आणि नंतर कलकत्त्याच्या कालीमातेच्या दर्शनाला गेले. नंतर गंगातटी फिरत राहिले. पुढे इसवी सन 1844 ते 1856 असे सुमारे 12 वर्ष ते मंगळवेढ्यास राहिले. पुढे पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीस देखील गेले आणि शेवटी 1857 साली स्वामी अक्कलकोटला आले. अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य साधारण 22 वर्ष म्हणजे समाधी काळापर्यंत होते. या वटवृक्षाखाली बसून स्वामींनी तपश्चर्या केली. आजही हा वटवृक्ष स्वामींच्या अस्तित्वाची साक्ष देते. अक्कलकोटमध्ये उभा आहे. याच वटवृक्षासमोर आजही स्वामींचे मुख्य मंदिर पाहायला मिळते. संध्याकाळच्या वेळेला स्वामींच्या वटवृक्ष मंदिरात हजारो भाविक नित्यनियमाने उपस्थिती राहून स्वामींचा जयघोष करतात. स्वामींविषयी मनामध्ये असलेला भक्तिभाव जिवंत ठेवून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या या महावाक्यावर विश्वास ठेवून लाखो भाविक अक्कलकोटला आवर्जून भेट देतात. स्वामींच्या मुख्य मंदिरामधून दर्शन करून बाहेर पडताच
उजव्या हाताला स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसतात. वटवृक्ष मंदिरापासून समोरच्या बाजूला यात्री निवासी इमारत आणि अन्नछत्र आहे. अन्नछत्रापासून जवळच दत्तगुरूंची संगमरवरी पाषाणातील आकर्ष मूर्ती असलेला एक लहानसे मंदिर आहे. याच ठिकाणी दररोज सकाळी 11:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत व संध्याकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत मोफत महाप्रसादाची सोय आहे. अक्कलकोटमध्ये येणाऱ्या स्वामी भक्तांनी स्वइच्छेने दिलेल्या देणगीमधूनच हे अन्नछत्र चालविले जाते. दररोज हजारो भाविक या अन्नछत्रामध्ये महाप्रसादाचा आस्वाद घेतात. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.